बोटॅनिकल गार्डनमध्ये जाणार होतो. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे परत एकदा सॅटर्डे आणि सॅटर्डेला आम्ही बाहेर जाणार नाही असं तर होणार नाही. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर आणि आम्ही चाललो आहे सारासोटाला. मे बी सारासोटा म्हणतात त्याला, बट येस आम्ही तिथे जाणार आहे एका बोटॅनिकल गार्डनमध्ये आणि नंतर जाणार आहे तिथल्या बेफ्रंट पार्कला. तर असंच लोकल जे आहे ते एक्सप्लोअर करणार आहे तिथलं. तर आता आम्ही जेवण केलं, सँडविच खाल्लं आणि आता आम्ही निघणार आहे. तर हां, सारासोटा इथून आहे 1-1.5 तासावर. तर आत्ता आम्ही दुपारी निघतो आहे, म्हणजे आता वाजता आहेत 2. तर 2ला निघाल्यानंतर कारण आम्ही 1.5 तासानंतर इथे पोचू. म्हणजे आज इथे एकदम छान वातावरण आहे, थोडीशी थंडी आहे ॲक्च्युली. तर ऊन असल्यावरती थंडी जाणवत नाही, तर त्याचमुळे आम्ही डिसिजन घेतला आहे की जावं बाहेर. तर आता आम्ही निघणार आहे. तर जाता जाता मस्त लागलं तर कॉफी वगैरे पिक करू आणि मग कॉफी घेऊन मस्त बोटॅनिकल गार्डनमध्ये आम्ही जाऊ शकतो. ते गार्डन 5 वाजता बंद होणार आहे, तर त्यासाठीच आम्हाला लवकर निघावं लागेल. तर आम्ही याआधी सारासोटाला गेलेलो आहे, तिथल्या रिंगलिंग म्युझियमला. छान आहे सारासोटा, खूप बंगले तिथले वगैरे खूप बघण्यासारखे आहेत. तर लेट्स सी, बघू तिथे काय काय बघायला मिळतं आहे आज, आणि मी तसं तुम्हाला दाखवेलच सगळं. तर लेट्स गो. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे घरातनं. तर आता स्टार्ट करूया जर्नी. आज काय काय करणार आहे ते सगळं मी तुम्हाला दाखवेल, तर बघत राहा शेवटपर्यंत. आता आम्ही सारासोटामध्ये आलो आहे आणि येता येता आम्ही पब्लिक्समध्ये थांबलो कारण रिक्षाला भूक लागलेली आणि 2-4 फ्रूट्स वगैरे घेतले आम्ही आणि चिप्स खायला घेतले, फ्रूट्स घेतले आणि यानंतर मी घेणार आहे स्टारबक्सची माझी फेवरेट कॉफी. तर अशी मजा करतो आहे आम्ही आणि इथून म्युझियम फक्त 5 मिनिटावर आहे. तर चाललो आहे आता. तर पोचलेलो आहे सारासोटा डाऊनटाऊनला आणि डाऊनटाऊनच्या बिल्डिंग समोरच असा पाण्याचा व्ह्यू आहे आणि ब्रिजचा व्ह्यू आहे. पण आम्ही हा व्ह्यू फर्स्ट टाइमच पाहतो. याआधी आम्ही सारासोटाला येऊन गेलेलो होतो, पण या पार्टमध्ये आम्ही यावेळेस फर्स्ट टाइमच येतोय, त्यामुळे आम्हाला हे खूप आवडलं. तर चला बघूया कसं दिसतंय इथलं डाऊनटाऊन. तर इथे प्लॅनमध्ये थोडासा चेंज झालेला आहे. तर आता आम्ही आलेलो आहे दुसऱ्या जागी जिथनं डाऊनटाऊनचा मस्त व्ह्यू दिसतो. तर आता आम्ही कार पार्क केली आहे आणि आमच्या कारच्या मागेच ही मागची रेड कॉर्वेट स्पोर्ट्स कार उभी होती. तर वाव, खूप भारी दिसत होती, आम्ही तिलाच बघत राहिलेलो. तर चला जाऊया पार्कमध्ये. आलेलो आहे बेफ्रंट पार्कला. What a view. मजा करत होते डॉग पण बघ. वाव. तर सारासोटाचं बेफ्रंट पार्क जे आहे ते सारासोटाच्या डाऊनटाऊनच्या साईडलाच आहे आणि पाण्याला एकदम लागून आहे. तर तुम्ही इथे मस्त पिकनिक करू शकता, नंतर इथे वॉक करू शकता. सनसेट एन्जॉय करण्यासाठी तर हे पार्क एकदम बेस्ट आहे. तसंच इथे लहान मुलांसाठी छोटंसं प्लेग्राऊंड पण आहे आणि इथे पाण्याच्या साईडला रेस्टॉरंट्स पण आहेत. इथे बायसिकल ट्रेल्स, कनो लॉन्च, हायकिंग ट्रेल्स, याचबरोबर तुम्ही वाईल्ड लाईफ किंवा बर्ड वॉचिंग सुद्धा आरामात करू शकता. तर चला माझ्याबरोबर बेफ्रंट पार्कला. तर तुम्ही माझ्या मागे इथे बघू शकता बऱ्याचशा बोट्स लागलेल्या आहेत. तर हा बोट लॉन्च आहे. तर इथल्या काही बोटी ज्या आहेत त्या प्रायव्हेट आहेत आणि काही बोटी ज्या आहेत त्या पार्कच्या आहेत. तर तुम्ही रेंटवर घेऊ शकता या बोटी, किंवा इथे सनसेट क्रुजेस वगैरे पण असतात, तर ते पण तुम्ही करू शकता. मी विचार इथे करत होते की इथे राहणाऱ्या लोकांसाठी हा एरिया किती छान आहे. मॉर्निंग वॉकसाठी किंवा इव्हनिंग वॉकसाठी येण्यासाठी एकदम परफेक्ट स्पॉट आहे. गार्डनमध्ये जाणार होतो बट कॅन्सल झालं, लेट झालेलं तिथे आणि एवढं काही विशेष बघायला नव्हतं.
तर म्हटलं जाऊ दे. तर साईडलाच हे डाऊनटाऊनचा व्ह्यू असलेलं एक छोटासा वॉक आहे, बे फ्रंट पार्क आहे. तर तिथे आता आम्ही आलो आहे आणि इथे मस्त पर्सनल बोटी लागलेल्या आहेत लोकांच्या आणि वॉक करायला आहे आणि प्लेझंट वेदर आहे. तर आम्ही इथे मजा घेतो आहे. अशा लोकांच्या बोटी आहे ज्याच्यातनं डायरेक्टली स्लाईड आहे. स्लाईड करून तुम्ही डायरेक्ट पाण्यात जाऊ शकता. तर सॅरासोटामध्ये खूप म्हातारे लोक राहतात किंवा म्हणजे रिटायर्ड लोक आहेत ते राहतात. बाकीच्या स्टेट्समधनं ते नंतर इथे येतात त्यांच्या रिटायरमेंटसाठी, म्हणजे फ्लोरिडामध्ये, आणि ते इथे घर घेऊन राहतात. तर त्यामुळे इथे खूप रिच लोकांचा वावर आहे आणि मोस्टली बोट ह्या त्यांच्याच आहेत, कारण आम्ही खूप बघत होतो की इथे खूप म्हातारे लोक दिसत होते. प्लस मी तुम्हाला सांगितलेलं की इथे बर्ड वॉचिंग पण आहे. तर हे घ्या, तुमच्या समोरच दिसतंय की ते इतके बर्ड्स येत आहेत आणि फिशिंग करतायत. आणि मला वाटतं US-मध्ये असं वेगळं बर्ड वॉचिंग करण्याची काही गरज नसते. तुम्हाला कुठे पॉन्ड दिसलं, तुम्हाला कुठे असं सी साईड दिसलं की तिथेच तुम्हाला बर्ड वॉचिंग करायला मिळतं. बीच पण आहे साईडलाच, तिथे सगळंच आहे. हे बघा, छोटासा बीच पण आहे इथे. साईडला किड्ससाठी पार्क आहे. हा व्ह्यू आहे. बेस्ट. मला शेल्स मिळालेले, त्याच्यामध्ये होल्स होते काही काहींमध्ये, तर त्याच्यापासून मी बनवले आहेत. बघा, मस्त नेकलेस तयार झाला ना. तर वॉक करता करताच आम्हाला एक जागा दिसली, तिथे खूप शेल्स पडलेले होते. तर आम्ही खाली बसलो आणि थोडंसं निवांत वेळ घालवला. तर त्यानंतर मी ही अशी माळ बनवली. तर म्हणता म्हणता सनसेटची वेळ पण झाली होती आणि मी हा नेकलेस घालून बसली होती. रिशांत पार्कमध्ये खेळत होता आणि यश रेस्टॉरंट शोधत होता आमच्या जेवणासाठी. इथे तुमच्या शाळेतल्या पोरांनी काढलेली चित्र लावलेली आहे. किती सुंदर आहेत ना. आता सनसेटचा टाइम झालेला आहे आणि लागलेली आहे भूक. तर ईशान आता पार्कमध्ये खेळतो आहे. तर 10 मिनिटातच आम्ही निघणार आहे जेवण करायला जायला. आणि ओव्हरऑल आजचा दिवस खूप रिलॅक्सिंग होता. मी आत्ता मस्त नेकलेस पण बनवला जे तुम्हाला दाखवला आणि खूप मस्त वातावरण आहे. सो आम्ही फुल चिल केलं, एन्जॉय केलं. तर येस, हेच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.